नांदगावमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसृष्टीचं लोकार्पण होणार। शिवप्रेमींमध्ये मोठा उत्साह। 100 जेसीबींमधून मुख्यमंत्र्यांवर पुष्पवृष्टी होणार। छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तारांनी केली क्रांती चौकातल्या शिवरायांच्या पुतळ्याची पाहणी। जिल्ह्यातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना। कोकण किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांना हवामान खात्याचा इशारा। आज उद्या आणि परवा समुद्रात 35 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज। खोल समुद्रामध्ये न जाण्याचं आवाहन। 21 वर्ष बंद असलेल्या बोरवेलमधून अचानक 50 फूट उंच पाण्याचे फवारे। नंदुरबारच्या खोंडामळीमधली घटना। बोरवेलचं पाणी आटल्यानं शेतकऱ्यांनी दगड ठेवून बोरवेल केली होती बंद। पावसामुळे बोरवेलला आलं पाणी। आदिवासी विकास महामंडळाचं हजारो क्विंटल धान खराब। गोडाऊन नसल्याचा फटका। योग्य वेळी धानाची उचल न केल्यामुळे धान खराब झाल्याचा केंद्र अध्यक्षाचा आरोप। पीओपी गणेश मूर्तींना तुर्तास बंदी नाही, हायकोर्टाचा दिलासा। पीओपी बाबत पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने तयार केलेल्या नियमावलीचं काटेकोर पालन करा, हायकोर्टाचे निर्देश। पुढची सुनावणी ऑक्टोबरपर्यंत तहकूब। डोंगरीच्या राजाचं जल्लोषामध्ये आगमन। चिंचबंदर डोंगरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं 86वं वर्ष। युवा मूर्तिकार सिद्धेश दिघोळेंनी साकारली 25 फुटी मूर्ती। बाप्पांसाठी साकारणार आकर्षक राजमहाल। बीएमसीच्या आरोग्य सेवांसाठी रुग्णांची प्रतीक्षा कालावधी कमी होणार। HMIS यंत्रणेची अंमलबजावणी करण्याचे अतिरिक्त आयुक्त बांगर यांचे आरोग्य विभागाला निर्देश। जालन्यामध्ये शालेय विद्यार्थिनींना पोलीस प्रशासनाकडून स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण। पोलिसांकडून दीदी काका उपक्रमांतर्गत शाळेत जाऊन दिले धडे। यासाठी खास प्रशिक्षकांची नेमणूक। नागपूरच्या रामझुला हिट अँड रन प्रकरणी सीआयडी करणार तपास। उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे आदेश। अपघातातील मयताच्या भावाने केली होती हायकोर्टामध्ये याचिका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।